कलौड़े सभागृह के सामने स्थित बगीचे की आरक्षित भूमि पर बनी झोपड़पट्टी को हटाकर अतिक्रमण धारकों का अन्यत्र पुनर्वास करने की प्रमुख मांग को लेकर झोपड़पट्टी हटाओ संघर्ष समिति और संत तुकाराम वार्ड के नागरिकों ने 11 अक्टूबर से अनिश्चितकालीन अन्न त्याग भूख हड़ताल आंदोलन शुरू किया है। इस आंदोलन में राहुल झाड़े, दिलीप पाल पांडे, उमा भोयर और शीतल राउत ने हिस्सा लिया। खासदार अमर कारे ने आंदोलन स्थल पर पहुंचकर आंदोलनकारियों से मुलाकात की और उनकी व्यथा जानी। पिछले 5 दिन से जारी धरना आंदोलन के बावजूद प्रशासन की ओर से कोई ठोस प्रतिक्रिया न मिलने पर अब आंदोलनकारियों ने अन्य त्याग आंदोलन का रास्ता चुना है। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि जब तक उनकी मांगे स्वीकार नहीं होती तब तक यह अनशन जारी रहेगा। हिंगनघाट में झोपड़पट्टी हटाओ संघर्ष समिति ने करो या मरो का नारा बुलंद करते हुए संघर्ष का बिगुल फूंका है। नागरिकों का कहना है कि बगीचे की आरक्षित भूमि पर अतिक्रमण के कारण क्षेत्र के लोगों को लगातार परेशानियों का सामना करना पड़ रहा है। जब तक न्याय नहीं मिलता तब तक ये आंदोलन जारी रहेगा। मागील काही दिवसापासून सर्व संबंधित जे उपोषणकर्ते आहेत ते मागच्या काही दिवसापासून माझ्या सातत्याने संपर्कामध्ये होते। मध्यंतरीच्या काही दिवसापूर्वी मी गणपती बाप्पाच्या एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलो होतो, तेव्हा सुद्धा त्यांची भेट झाली होती। आणि हा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर प्रश्न आहे। एका ओपन स्पेसमध्ये जर एका पूर्ण झोपडपट्टीचं अतिक्रमण जर त्या ठिकाणी होत असेल तर मला असं वाटतं की प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही सर्व परिस्थिती हिंगणघाटमध्ये निर्माण झालेली आहे। आणि आज मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत या संदर्भामध्ये बोललो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मला आश्वस्त केलं आहे की नगर परिषद सीओना या संदर्भामध्ये डायरेक्शन देऊन तात्काळ ओपन स्पेसवरचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा शब्द आता जिल्ह्याच्या सन्माननीय कलेक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिलेला आहे। परंतु माझी आजच्या या उपोषणाच्या या संदर्भानं माझी प्रशासनाला इतकीच या निमित्तानं सांगणं आहे की प्रश्न अतिशय गंभीर आहे, अतिशय जास्त गंभीर आहे। कशा पद्धतीमध्ये ते जुने रहिवासी तिथं जीवन जगतात त्यांना माहीत आहे आणि अशा परिस्थितीत जिथं आपण अर्धा तास सुद्धा तिथं राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्व लोक त्या ठिकाणी राहतात आहे वर्ष। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हा प्रश्न चिघळू न देता तात्काळ प्रशासनानं या सर्व संदर्भामध्ये कारवाई करावी आणि तात्काळ हे अतिक्रमण काढून सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा। आणि जर याच्यामध्ये विलंब झाला आणि उद्या जर आंदोलन जर पेटलं, उद्या जर काही विस्फोटक परिस्थिती जर हिंगणघाटमध्ये निर्माण झाली तर ते या सर्व परिस्थितीकरता प्रशासन जबाबदार राहील। आज आमच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे, तर आजपासून आम्ही अन्नत्याग करणार आहोत। आमच्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग करणार आहोत। ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी फक्त 25 दिवस दिले होते, आता आम्ही दिवस मागून नाही घेणार आहे। डायरेक्ट आम्हाला निर्णय सांगा तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, नाहीतर आम्ही इथेच मरू हा आमचा निर्णय आहे। आता आम्हाला कोणी दबावही देत असेल किंवा आमची समस्या पूर्ण करून घेत नसेल तर हे सरकार नालायक सरकार आहे असं आम्ही समजू। आमदार साहेबांनी जरी आमच्यावर दबाव आणला तरी आम्ही दोषी त्यांनाच ठरवू। आमदार साहेब अधिकार लोकांना दबाव आणत आहे तर ते मूर्ख अधिकार लोक आहेत, ते शिक्षणाचा फायदाच नाही द्यायले, आमच्या मागण्या पूर्ण होऊन नाही राहिल्या। आम्ही सामान्य जनता कसं जगू कसं राहणार हे त्यांना समजून नाही राहिलं। आम्ही आता इथेच मरणार असं आम्ही सांगणार आहोत। आमच्या मागण्या पूर्ण करून द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेणार आहोत। आमची मागणी एवढीच होती तर आमच्या घरासमोर ज्या झोपडपट्ट्या आहे त्या उठून द्या, त्यांना दुसरीकडे जागा देऊन द्या। आमचा जो ओपन प्लेस जागा आहे ती खाली करून द्या। एवढी 4 लोक उपोषणाला बसलेलो आहोत। माझं नाव शीतल रमेशराव राऊत, ही उमाताई भोयर, हे काकाजी आहे आमचे दिलीप बालपांडे आणि राहुल भाऊ झाडे, ते आम्ही 4 जण असे उपोषणाला बसलेले आहोत। प्रशासनाकडून काहीच मिळालं नाही आहे, ते फक्त म्हणजे फेक फाक करून राहिले, इकडचं तिकडं तिकडचं इकडं उडवाउडीचे त्यांचे शब्द आहे, दिशाभूल करत आहे आमची। आता त्यांच्यासाठी सगळं आहे ते कोणाच्या दबावाखाली आहे, मला तर वाटते आमदाराच्याच दबावाखाली आहे ते असं मला वाटत आहे। कारण आमदार डायरेक्ट हातवर तर करते, तुम्ही किती आंदोलन करा काही करा काहीच होत नाही असं ते सांगून राहिले। इनवीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।